5 वांगी आपण ताजी घेतलेली आहेत. आता ही वांगी स्वच्छ करून या वांग्याचा देठ काढून घ्यायचा आहे आणि मधोमध अशी वांगी कट करून मिठाच्या पाण्यात टाकून ठेवायची. गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून ही वांगी ठेवून एक 7 ते 8 मिनिटं आपण झाकण ठेवून घेऊया. 7 ते 8 मिनिटानंतर आपण ही वांगी पलटी मारून घेणार आहोत आणि पुन्हा एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत. वांगी ताजी असल्यामुळे लगेच शिजली जातात. तुम्ही बघू शकता. वांगी आपली शिजलेली आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि सुरीच्या मदतीने मॅश करून घ्यायची. मॅश केलेल्या वांग्यामध्ये आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कच्चाच कांदा आपण टाकून घेणार आहोत. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कढीपत्त्याची काही पाने टाकून मिक्स केलेला हा तडका आपण वांग्यावर टाकून घेऊया. पाव चमचा हळद टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. आपलं वांग्याचं भरीत तयार झालं आहे.